वजूद ही फक्त एक प्रेमकथा नाही, ती एका माणसाच्या आतल्या वादळाची, त्याच्या तुटत जाणाऱ्या अस्तित्वाची आणि प्रेमाच्या नावाखाली हळूहळू वेडाच्या दिशेने झुकणाऱ्या मनाची गोष्ट आहे. कथा सुरू होते एका पावसाळी, थोड्या उदास वातावरणात, जिथे मल्हार एकटाच बसलेला असतो. त्याच्या हातात कागद, त्यावर काही अपूर्ण ओळी, डोळ्यांत एक विचित्र रिकामेपणा, जणू तो जगात आहे, पण जग त्याच्यासाठी नाही. त्याच्या प्रत्येक शब्दात वेदना असते, प्रत्येक गाण्यात एक तडफड. मल्हार हा तसा साधा माणूस नाही. तो स्वतःच्या विचारांच्या दुनियेत जगणारा, कधी खूप खोल, कधी खूप वेगळा. लोकांना तो थोडा वेडसर वाटतो, पण खरं म्हणजे तो फक्त खूप जास्त जाणवणारा माणूस असतो. त्याला प्रेम हवं असतं, पण ते साधं प्रेम नाही, त्याला कोणीतरी पूर्णपणे समजून घ्यावं असं वाटतं. आणि अशाच एका दिवशी त्याच्या आयुष्यात येते अपर्णा. अपर्णा म्हणजे एकदम उलट स्वभावाची, आत्मविश्वासाने भरलेली, सुंदर, व्यवस्थित आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारी. मल्हारला ती पहिल्याच भेटीत आवडत नाही, तो तिच्यावर अक्षरशः जीवापाड प्रेम करू लागतो. त्याचं प्रेम शांत नाही, ते खूप तीव्र आहे. तो तिच्यासाठी कविता लिहितो, गाणी गातो, तिच्या प्रत्येक हालचालीत अर्थ शोधतो. अपर्णा सुरुवातीला त्याच्या या वेगळेपणाकडे आकर्षित होते. तिला त्याच्यात एक वेगळीच जादू दिसते, एक असा माणूस जो जगापेक्षा वेगळा आहे. हळूहळू दोघांचं लग्न होतं, पण लग्नानंतर वास्तव समोर येऊ लागतं. अपर्णाला जाणवायला लागतं की मल्हारचं जग खूप वेगळं आहे, आणि त्या जगात तिच्यासाठी जागा आहे, पण स्थिरता नाही. तो कधी खूप प्रेमळ असतो, इतका की श्वास घ्यायलाही जागा उरत नाही, आणि कधी पूर्णपणे दूर, स्वतःच्या विचारांत हरवलेला. त्याच्या डोळ्यांत नेहमी काहीतरी असतं, संशय, भीती किंवा एक विचित्र असुरक्षितता. तो अपर्णावर खूप प्रेम करतो, पण ते प्रेम हळूहळू तिच्यासाठी ओझं बनायला लागतं. घरात शांतता कमी, ताण जास्त. आणि अशातच अपर्णाच्या आयुष्यात येतो नीरज. नीरज म्हणजे स्थिरता, साधेपणा, सुरक्षितता. तो मल्हारसारखा गुंतागुंतीचा नाही. त्याचं बोलणं सरळ, वागणं साधं, आणि विचार स्पष्ट. अपर्णाला त्याच्यात ती शांतता मिळते जी तिला मल्हारकडे कधीच मिळाली नाही. हळूहळू अपर्णा नीरजकडे झुकायला लागते, तिचं मन तुटतंय हे तिला कळतं, पण ती थांबवू शकत नाही. मल्हारला हे सगळं जाणवत असतं. त्याच्या आत एक वादळ सुरू होतं. तो अपर्णावर ओरडत नाही, पण त्याच्या शांततेत एक भीती असते. त्याच्या डोळ्यांत प्रश्न असतात, मी कमी पडलो का? माझं प्रेम चुकीचं होतं का? एक दिवस अपर्णा निर्णय घेते, ती मल्हारला सोडून जाणार असते. तो क्षण मल्हारसाठी सगळं संपल्यासारखा असतो. त्याच्या आतलं सगळं काही कोसळतं. त्याचं प्रेम, त्याचा विश्वास, त्याचं वजूद सगळं तुटतं. आणि इथून कथा बदलते. मल्हार आता पूर्वीसारखा राहत नाही. त्याच्या डोळ्यांत आता वेदनेसोबत एक वेगळाच अंधार येतो. तो अपर्णाला परत मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण आता त्याचं प्रेम थोडं भीतीदायक वाटायला लागतं. तो स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो की तो काही कमी नाही, की त्याचं अस्तित्व आहे, त्याचा वजूद आहे. कथेचा शेवट जसजसा जवळ येतो, तसं सगळं अधिक ताणलेलं, अधिक इंटेन्स होतं. प्रेम, वेड, असुरक्षितता आणि स्वतःला हरवण्याची भीती, हे सगळं एकत्र येतं. शेवटी उरतो तो एक प्रश्न. जर एखाद्याने आपलं सगळं अस्तित्व दुसऱ्या माणसावर ठेवून दिलं, आणि तो माणूसच दूर गेला, तर उरतं तरी काय? मल्हारची कथा उत्तर देत नाही, ती फक्त आपल्याला विचार करायला भाग पाडते.